नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले किशोर आणि बागवेचं बोलणं चाललेलं असतं. आता पुढे तिला उद्या घेऊन जा, हे काम महत्त्वाचं आहे. आजच्या आज तुम्ही गेला नाहीत तर पेमेंट आणि बाकीचे व्यवहार लांबणीवर पडतील. मॅनेजर मुखर्जी संध्याकाळी कलकत्त्याला जातोय. पण मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. अपॉइंटमेंट कॅन्सल नाही का करता येणार? येईल, पण मग ते डॉक्टर आठवडाभर भेटणार नाहीत. आठवड्यातून त्यांचा एकच वार असतो. जसे दिवस वाढतील तसा धोकाही वाढेल. किशोर विचारात पडला. काय करावं त्याला सुचेना. एकच मार्ग मला दिसतोय. थोड्या वेळाने बागवे म्हणाला. कोणता? कदाचित तुम्हाला आवडणार नाही. आधी सांगा तर. मिनलला घेऊन तुम्ही जाल हॉस्पिटलमध्ये. मी? तुम्हाला कमीपणा वाटत असेल तर नको. कमीपणाचा प्रश्न नाही. मग? किशोरने विचार केला. जातील आपले 3-4 तास यात फुकट, पण भागीदारीच्या कटकटीतून तरी मोकळे होऊ. ठीक आहे, मी जाईन घेऊन, किशोरने सांगितलं. मी आलो नाही म्हणून कदाचित ती रागावेल, पण तिला समजावून सांगा. तुमचं ऐकेल ती. ठीक आहे, तुम्ही निघा. किशोरने सांगितलं ते खरं असावं असं नंदाला वाटलं. ती काही बोलली नाही. आता तुझी शंका दूर झाली ना? बागवे बरोबरचे व्यवहार संपले? हो. काय म्हणत होता? त्याला मी अगोदरच कल्पना दिली होती की हा व्यवहार पूर्ण झाल्यावर आपल्याला वेगळं व्हायचं आहे. तेव्हा तो काय म्हणाला होता? म्हणाला काही नाही, पण नाराज दिसला. फायद्याची सगळी रक्कम मिळणार असून सुद्धा. हो का? तो म्हणत होता, तुमच्याबरोबर काम करून अनुभव घ्यायला मला आवडलं असतं. तुम्ही काय सांगितलं मग? मी काही बोललोच नाही. पण त्या दिवसापासून तो बेचैन होता. नेहमी विचारात गडलेला असायचा. कसला विचार करायचा? कुणास ठाऊक. दुसरा कसला धंदा करायचा याचा बेत असेल. बाई, हे पत्र घ्या. शिपायाने एक बंद पाकीट नंदाच्या हातात दिलं. कुणी दिलं? एक माणूस आला होता. हे पत्र तुमच्याजवळ द्यायला सांगून तो निघून गेला. नंदाने पाकीट उघडलं आणि आतला कागद बाहेर काढून ती वाचू लागली. स.न.वि.वि. तुमची माझी ओळख नसताना मी तुम्हाला पत्र लिहिणं बरं नव्हे, पण तशीच वेळ आली म्हणून लिहित आहे. तुमच्या नवऱ्याने मला आपल्या धंद्यात माझं भांडवल नसतानाही भागीदारी दिली. इतकंच नव्हे तर त्यातून झालेला फायदाही मलाच दिला. मला तेव्हा अगदी देव भेटल्यासारखं वाटलं. पण प्रसन्न होण्यासाठी या देवाने माझ्या बायकोचा नैवेद्य खाल्ला होता, हे मला 2-3 दिवसापूर्वीच कळलं. पुन्हा हा नैवेद्य त्याला पचला नाही. मिनलला दिवस गेले. 8 दिवसापूर्वी त्याने मला दिवसभर कामात गुंतवून कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये जाऊन ते पाप नाहीसं केलं. मी आता आयुष्यातून उठलो आहे. मी माझं काही बरं वाईट करण्यापूर्वी त्याची बदनामी केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला यातलं काहीच माहिती नाही असं होऊ नये म्हणून मी तुम्हाला कळवीत आहे. मी कोण ते तुम्ही ओळखलं असेलच. पत्र वाचून नंदा सुन्न झाली. मनाने कोलमडली. विचारशक्ती नाहीशी झाल्यासारखं तिला वाटलं. हे पत्र खरं की किशोरने दिलेलं समर्थन खरं? हे खरं की ते खरं? ह्यातलं सत्य काय आहे ते कसं कळणार? या पत्रावर विश्वास ठेवायचा?
बागवे विश्वास ठेवण्याच्या लायकीचा आहे? का नसावा? त्याने आर्थिक अफरातफर केली याचा अर्थ तो इतक्या खालच्या पातळीवर येईल? बायकोला विनाकारण उलटा ठरविल? अफरातफर, लाचलुचपत आजकाल सर्वत्रच चालते, पण पकडला जातो तो गुन्हेगार ठरतो. कुणावर विश्वास ठेवायचा? नवऱ्यावर की बागवेवर? तिला काहीच कळेनासं झालं. तिने सुनीलला फोन लावला आणि सुटल्यावर सरळ घरी ये असं सांगितलं. नंदा आली तेव्हा सुनील बाथरूममध्ये होता. आईंनी नंदा आल्याचं सांगताच मुलं बाहेर आली. नंदाला बिलगली. दोघांच्याही केसातून तिने हात फिरवला. मावशी, काय आणलं खायला? कधी नव्हे ते प्रसादने विचारलं. विचारांच्या गदारोळात आज फळं आणायचं विसरलो हे तिच्या लक्षात आलं. आज की नाही मी विसरले. थोड्या वेळाने जाऊया आपण फळं आणायला. हां. मावशीनं आणलेली फळं काय निराळीच लागतात काय रे? घरात सफरचंदा, चिक्कू असता, पण ते नको. तू आणलेलंच होय त्यांका. आई हसत म्हणाल्या आणि चहा करण्यासाठी आत जाऊ लागल्या. सुनीलचा चहा झाला? आई थांबल्या. म्हणाल्या, होय. मग मला नकोय. कित्या? नको. आज तोंडाला चव नाही. तब्येत बरी नाही? हो. तेव्हा चेहरा उतरलो दिसता. आपल्या चेहऱ्यावरच्या भावना आईंनी अचूक ओळखल्याचं नंदाला कौतुक वाटलं. कापी करू? नको. कॉफी पण नको. काहीतरी घे मगे बरा वाटात. थंड पाणी आणा. थंड पाणी प्यायल्यावर तिला जरा बरं वाटलं. ती मुलांना म्हणाली, थोड्या वेळाने आपण फळं आणायला बाहेर जाऊया. तोपर्यंत खाली जाऊन खेळाल? मुलांनी होकार दिला. आई, यांना जरा खाली खेळायला घेऊन जा. आम्हाला जरा बोलायचंय. आई मुलांना घेऊन खाली गेल्या. मुलं कुठं गेली? सुनीलने हॉलमध्ये येत विचारलं. खाली खेळायला मी पाठवलं त्यांना. कशाला लवकर यायला सांगितलंस? सोफ्यावर बसत सुनीलने विचारलं. नंदा काही बोलली नाही. तिने पर्समधलं पत्र काढलं आणि सुनीलजवळ दिलं. पत्र वाचून झाल्यावर सुनीलने विचारलं. मागे तू बागवेची लफडी मला सांगितलीस, त्यावरून हे पत्र मला विश्वासार्ह वाटत नाही. तुला काय वाटतं? असं कसं म्हणतोस? तुला मी सांगितल्या त्याच्या भानगडी आर्थिक होत्या. पण आर्थिक बाबतीत नाकेबंदी झालेला माणूस बायकोवर आरोप ठेवील? किशोरकडून पैसे काढण्यासाठी ब्लॅकमेल कशावरून करत नसेल? पण गेल्या 3-4 महिन्यातली वर्तवणूक पाहिली तर हे खोटंही म्हणता येणार नाही. हे प्रकरण किशोरचंच कशावरून? गेल्या 3-4 महिन्यात बागवेने मीनलशी संबंध ठेवला नसेल. ज्या अर्थी तो हे पाप किशोरचंच आहे म्हणतो त्या अर्थी नसेलच. मला नाही पटत. का? बागवे म्हणतो त्याला ही गोष्ट 2-3 दिवसापूर्वी कळली. याचा अर्थ त्यापूर्वी नवरा बायकोचे संबंध चांगले होते. असं असताना नवरा बायको एका घरात राहून 3-4 महिने एकत्र येत नाहीत. हे खरं नाही वाटत. मग तुला काय म्हणायचंय? किशोर निर्दोष आहेत? निर्दोष असेलच असं नाही, पण असं म्हणायला वाव आहे. काही असलं तरी माझ्या मनातून ते उतरलेत. तो निर्दोष असला तरी ते त्या गर्भाचा बाप नसतील कदाचित, पण तिच्याशी त्याचे संबंध असावेत. तुला सुख देत नाही? पहिल्यासारखं नाही.
बऱ्याच वेळा आमचे खटकेही उडतात. सुरुवात कोण करतं? बऱ्याचदा ते. सुनील गप्प राहिला. सुनील, माझ्या वाट्याला असं आयुष्य का यावं? मुलांचं सुख नाही, आता नवऱ्याचंही नाही. पण ती वाक्य पूर्ण करू शकली नाही. तिला रडू कोसळलं. रडतेस काय वेडेसारखी? मग कुठल्या आशेवर हसू मी? तुझं घर नसतं, तुझी मुलं नसती तर मी वेडी झाली असते किंवा आत्महत्या केली असते. काहीतरी काय बडबडतेस? खरंच सुनील, तुझ्या मुलांच्या सहवासात मी माझं वांजपण विसरते. जेव्हा एखाद्या निराशाजनक रात्री माझ्या अपूर्णत्वाची जाणीव मला होते, तेव्हा कृपाप्रसादचे चेहरे मी डोळ्यासमोर आणते. त्यांचे बोल आठवू दे. पैसा माणसाला सुख देऊ शकत नाही सुनील. सुख विकत नाही मिळत बाजारात. सुनील सरळ होऊन बसला. हातातलं पत्र तिच्याकडे परत दिलं. ते घेत तिनं विचारलं, काय करू मी? दाखव सासूला, तीच यातून मार्ग काढील. पण किशोरला आताच दोष देऊ नकोस. निघते मी. पर्स उचलून उठत ती म्हणाली, बरं, माझ्याबरोबर चल जरा. कुठे? नाक्यावर. कशाला? मुलांना फळं आणायला विसरले येताना. जा तू, फळं आहेत घरात. त्यांना मी आणलेलीच हवीत. आल्या आल्या प्रसादने विचारलं मला. त्यांना मी सांगितलंय नंतर आपण फळं आणायला जाऊया म्हणून. चल, मी त्यांना फळं घेऊन देते, मग त्यांना तू घरी घेऊन ये. तिघंही हॉलमध्ये बसलेली असताना नंदाने ते पत्र आईजवळ दिलं. हे काय? सकाळी एक माणूस माझ्या ऑफिसात येऊन हे पत्र देऊन गेला. माझा चष्मा घे बघू बरं इकडं. नंदाने टिपॉयवरचा चष्मा त्यांच्याजवळ दिला. पत्र वाचून त्या रागाने थरथरू लागल्या. जळजळीत नजरेने त्यांनी किशोरकडे पाहिलं आणि म्हणाल्या, तरी मी तुला सांगत होते, या माणसाशी संबंध ठेवू नको म्हणून. कुणाशी? बागवेशी. कुणाशी म्हणून काय विचारतोयस? तुम्ही सांगितल्याप्रमाणे संबंध तोडले. आता काय त्याचं? उपकार फेडलेत बघ. असं म्हणून त्यांनी ते पत्र किशोरजवळ दिलं. पत्र वाचून किशोर संतापला. हे काहीतरी भयानक घडलं आहे असं त्याला वाटलं. आपण भलत्याच भानगडीत अडकल्याची जाणीव त्याला झाली. त्याने नंदाकडे आणि आईकडे पाहिलं. त्या त्याच्याकडेच पाहत होत्या. हे खोटं आहे, साफ खोटं आहे. कशावरून खोटं आहे? खेपा घालीत नव्हता तिच्या घरी? तू गप्प बैस, किशोर रागाने म्हणाला. मी चूप बसले म्हणून पाप दडणार आहे? त्याच्या रागाला भीक न घालता नंदाने सवाल केला. कसलं पाप? आईने डोळे वटारून पाहत नंदालाच विचारलं. नंदाला आश्चर्य वाटलं. कालपर्यंत आपल्याला साथ देणारी सासू मलाच विचारते, आपल्या मुलाची बाजू घेते. ती त्यांना निर्दोष समजते. कशाच्या जोरावर? मग याला काय पुण्य म्हणतात? तेवढ्याच तडपेनं नंदाने विचारलं, नवऱ्यावर विश्वास नाही तुझा? कधी घेतलंय मला त्यांनी विश्वासात? बागवेला पार्टनर केला तेव्हा सांगितलं होतं मला. म्हणून तू ते पत्र खरं मानशील? का मानू नये? तिच्या घरी खेपा घालीत नव्हते हे? मग तू सुनीलकडे रोज जातेस तेव्हा तूही हेच धंदे करतेस असं म्हणून मी? किशोरने विचारलं. शरम नाही वाटत असं म्हणायला? माझ्यावर आरोप करताना
तुला नाही वाटली? आरोप मी केलेला नाही. पत्र आहे ना तुमच्या हातात. बागवे स्वतः आला होता. नंदाच्या बोलण्यावर निरुत्तर झालेल्या किशोरला सोडवण्यासाठी आईनं विचारलं. मला माहीत नाही. शिपायाकडे पत्र दिलं आणि तो माणूस निघून गेला. आपण चौकशी करू. तुझा नवऱ्यावर नसला तरी माझ्या मुलावर विश्वास आहे. तो असलं घाणेरडं वर्तन करणार नाही याबद्दल माझी खात्री आहे. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. काय रे किशोर, तू तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होतास? मुलाबद्दल खात्री आहे म्हणते आणि वर हा प्रश्न विचारते याचं नंदाला आश्चर्य वाटलं. होय, किशोर म्हणाला. तू का गेलास? बागवे नव्हता? मी का गेलो ते हिला सांगितलंय. स्वतः होऊन नाही सांगितलं. मी विचारलं तेव्हा सांगितलं तुम्ही. पण सांगितलं ना. मग आईला सांग. असं म्हणून तो उठला आणि आपल्या खोलीत गेला. बागवे कोर्टातली केस हरला होता. त्याला भरमसाठ दंड भरावा लागला होता. त्यात त्याचे बरेच पैसे गेले. थोडेफार उरले ते त्याने जुगार दारू यात उधळले होते. आता तो मिनलचे दागिने मागत होता. ती देत नव्हती म्हणून तिला मारहाण करीत होता. नवऱ्याच्या छळाला कंटाळून मिनल मुलाला घेऊन माहेरी गेली होती. त्यानंतर सासूरवाडीत जाऊन त्याने गोंधळ घातल्यावर मेहुण्याने त्याला हाकललं होतं आणि परत दारू पिऊन आल्यास तंगडी तोडून ठेवू अशी धमकी त्याला दिली होती. अधूनमधून दारू पिऊन बागवे किशोरच्या घरी यायचा आणि पैसे मागायचा. पण किशोर किंवा त्याची आई त्याला एक पैसाही देत नव्हती. त्याचं म्हणणं खोटं आरोप करून बागवे ब्लॅकमेल करतोय. एकदा पैसे दिले तर तो नेहमी सतावीत राहणार. मग रात्र बागवे समोरच्या रस्त्यावर उभा राहून शिव्या द्यायचा. रागाने किशोर दादाला फोन करायचा. शाब्दिक बाचाबाची व्हायची. वातावरण तंग व्हायचं. घरातली शांती भंग पावली होती. कुणी कुणाशी बोलत नव्हतं, हसत नव्हतं. घरात येऊ नये असं नंदाला वाटायचं. रात्री किशोर बराच वेळ जागत होता. सिगारेट सोडीत होता. हल्ली त्याचं सिगारेटचं पिण्याचं प्रमाण वाढलं होतं. खोलीत तंबाखूचा उग्र दर्प पसरला होता. धुराने आणि वासाने नंदा गुदमरून जात होती. त्यामुळे तिला झोपही येत नव्हती. तिने वळून त्याच्याकडं पाहिलं आणि विचारलं, झोपायचं नाही? झोप येत नाही. माझं ऐकलं असतं तर ही वेळच आली नसती. पण तिने तुम्हाला भोंदून ठेवलं होतं ना. हे ऐकताच किशोरचा पारा चढला. उजव्या हातातली सिगारेट त्याने डाव्या हातात घेतली आणि खाडकन नंदाच्या थोबाडीत दिली. माझ्यावर हात उचललात तुम्ही? हो. तू कोण लागून गेलीस? प्रत्येक वेळी स्वतःचा शहाणपणा सांगून मला मूर्खात काढतेस. नाहीतर काय, तुमच्यामुळेच घरातली शांती नाहीशी झाली. लोक बोट दाखवायला लागलेत. घरी परतताना काळजात धडकी भरते. घरात पाऊलच ठेवावंसं वाटत नाही. ठेवू नकोस. जा तुझ्या याराकडे. जाईन. अजून मी कुणी यार केलेला नाही. पण तरीही तुम्ही संशय घेता. मग करूनच दाखवीन. नंदाने बिछाण्यावरची उशी खाली जमिनीवर टाकली आणि उशीत तोंड खुपसून हमसाहमशी रडू लागली. धन्यवाद. कथा कशी वाटते कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि असाच पुढचा भाग ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.